नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपले शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 25 डिसेंबर आपण आलतो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। 700-800 मध्ये आवक होती। बघू काय बाजारभाव निघतो। व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला बाजारभाव कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, चला भाव बघू। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून दररोज येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी खात सगळ्यांचा बाजारभाव सांगेल। व्हिडिओ पूर्ण बघा। काल आपण हायस्ट बघितला होता लाल कांद्यामध्ये 25-26 गेला होता आणि सरासरी मित्रांनो 16-17-18 पर्यंत चालला होता आणि कमीत कमी 700-800-900 पर्यंत चालू होता। आज बघू काय बाजारभाव निघतो। काल आपण गोल्टी बघितली, गोल्टी हायस्ट 1500-1600 पर्यंत गेली होती आणि कमीत कमी 300-400 पर्यंत चालू होती। बघू आज काय बाजारभाव निघतो। व्हिडिओ पूर्ण बघा आणि आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, कारण की दररोज आपण गोल्टी खात लाल कांद्याचे सगळ्यांचे बाजारभाव टाकत असतो या चॅनलवर। आणि आज फक्त तुम्हाला लाल कांद्याचा बाजारभाव बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। काय सरासरी राहते, काय हायस्ट निघतं, काय लोएस्ट निघतं, व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कळणार आहे तुम्हाला आज काय हायस्ट निघतं व्हिडिओमध्ये कळत। व्हिडिओ पूर्ण बघा। आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला भाऊ मित्रांनो, पहिली लाईनच्या अर्ध्यातून सुरुवात केली आपण। बघू शकतो क्वालिटी कांद्याची पूर्ण लाल कांदा आहे। काय गेलं 1751 1751 रुपीज। कुठला आहे कांदा? आखाडा। ठीक आहे। काल किती गेला होता? पहिली ट्रिप आहे का? ठीक आहे। कोणतं बियाणं होतं? येलोरचं बियाणं आहे। ओके, पुढं बघू। 1700 रुपये। कलर क्वालिटी साईज बघू शकतो तुम्ही। 1700 रुपये 1700 रुपीज। कुठला आहे कांदा? सिनबनचा कांदा आहे। बरं, बघू शकतो मी 1714 जाईल। सिनबन ना? कोणतं बियाणं होतं याचं? गावठी बियाणं आहे। मागच्या आठवड्यात किती गेला असेल हा कांदा? पहिली ट्रिप आहे का आले होते आधी? नाही, पहिली एक ट्रिप होती पण 8 गए। अच्छा, ठीक। पुढे बघू किती गेला? 1715 1715 रुपीज। 1715 बघू शकतो तुम्ही। 40-45 साईज आहे कांद्याला। कुठला आहे कांदा? रांजणगाव। कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, रांजणगाव। ठीक। पुढे बघू किती गेला? 1400 रुपये 1400 रुपये 1400 रुपये। कुठला आहे कांदा? पचाडे। बरं, ठीक। किती गेलं? 800 रुपये झाले। 835 835 रुपीज। बारीक गोल्टी आहे। बरं, कुठले आपण? कुठले आपण? शिनबन ना? ठीक। किती गेलं? 1400 रुपये गेला। 1400 रुपीज। बघू शकतो तुम्ही 40-45 साईज आहे कांद्याला। कुठला आहे कांदा? छडवेल कोरडे। कोणतं बियाणं होतं याचं? बरं, ठीक आहे। बघू शकतो तुम्ही छडवेल कोरडेचा कांदा आहे। मागच्या आठवड्यात होते तुम्ही? किती गेला होता? 1900 हाच कांदा गेला होता। ठीक। पुढे बघू बघू शकतो मी 1552 जाईल। कुठला कांदा? पचाळीचा कांदा आहे। 1552 रुपीज। 1552। बरं, आणि कोणतं बियाणं होतं याचं? बरं, ठीक। पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेलं? 1525 1525 रुपीज। 1525। कुठला आहे कांदा? अच्छा, ठीक आहे। पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेलं? 1580 रुपये 1540 रुपये। 1540 रुपीज। खोरीचा कांदा। कोणतं बियाणं होतं याचं? ठीक आहे, घरगुती बियाणं आहे। पुढे बघू बघू शकतो तुम्ही कलर वर खाली थोडस। किती गेला? 800 रुपये ना? किती गेलंय? 851 जाईल। 851 रुपीज। कुठले आपण? साक्री तालुका। ठीक आहे, एकच माल। पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। 45-50 साईज आहे कांद्याला। किती गेला? 1725 85 1785 रुपये। 1785 जाईल मित्रांनो। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। पहिली ट्रिप आहे का आधी आले होते? नाही, पहिलीच आहे ना? ठीक। कोणतं बियाणं होतं याचं? हे आपलं
चायना आहे. चायना किंग. बरं ठीक. पुढं बघू. बघ शकता तुम्ही गोल्टा काय गेला 1380 1380 रुपीज. कुठले आपण? अच्छा. कोणतं बियाणं होतं त्याचं? ठीक आहे. पुढं बघू. किती गेलं? बघ शकून क्वालिटी कांद्याची साईज आहे 50 ते 55 साईज आहे. 1925 जाईल. हो धन्यवाद. काही भाव मिळाला नाही पण 2200 रुपये गेले मागच्या हप्त्याला. मागच्या हप्त्याला 2200 रुपये गेले होते 2200 ना? गेले. बरं ठीक आहे. ठीक. आणि एवढे कोणी लांब आलो नाही. कुठला आहे कांदा म्हटले? 6000 नंबर दिला. अच्छा. आणि याचं बियाणं कोणतं होतं? पंचगंगा. पंचगंगाचं बियाणं. ठीक. बघ शकतो तुम्ही गोल्टी आहे 1300 रुपये 1300 रुपीज. कुठली आता चांगली गेली का गोल्टी? काल परवा काय जात होती? 800 रुपये गेली होती का? अच्छा ठीक. ओके. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. गोल्टा आहे. काय गेलं? गोल्टी गोल्टा मिक्स आहे 900 रुपये. कुठले आहे तुम्ही? पन्हाळी पाडा. बरं ठीक आहे. 900 रुपये 900 रुपीज. 1660 रुपये जायले. बघ शकतो तुम्ही 40 ते 45 साईज आहे कांद्याला. 1660. कुठला आहे कांदा? अच्छा. कोणतं बियाणं होतं त्याचं? बरं घरगुती बियाणं. 1525 रुपये 1525 रुपीज. 1525 रुपये. गोल्टा आहे. कलर आहे साईज आहे. कुठले आपण? पारेगाव. काल किती गेलं होतं? काल नाही आलो होतो. नव्हते आले. बरं त्याच्या आधी कधी आले ते? आता पहिली स्ट्रीप आहे ना? ठीक आहे. ओके. पुढे बघू. बारीक गोल्टी एक साईज गोल्टी बघू शकतो तुम्ही. किती गेली? 952 रुपये 952 रुपीज. कुठले आपण? भाटगाव. बरं ठीक. आधी आणली होती गोल्टी. किती गेली तो? 700 रुपये गेली. ठीक. पुढे बघू. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. किती गेला का? 50 सुट्टा तो पण. मी काय म्हणतो किती गेला? 1752 रुपये 1752 रुपये 1752 रुपये. कुठला कांदा? नंदुरबार. कोणतं बियाणं होतं त्याचं? बरं शेतकरी नाही. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांदा 1480 1480 रुपीज. 1480. कुठले आपण? आमखेल साखरी तालुका. ठीक. 1340 रुपये जाईल गोल्टी. बघ शकतो तुम्ही 1340 रुपीज. 1340. कुठले आपण दादा? पन्हाळी पाडा. बरं ठीक. गेलं 1499 रुपये 1499 रुपीज. बघ शकतो क्वालिटी कांदे 1499 रुपये. लगभग 1500 रुपये जायले. आधी होते का? किती गेलं होतं? काल 1340 काय गोल्टीच होती का? अच्छा ठीक आहे. काल 1340 जायला होती. आज चांगली गेली. ठीक आहे. पुढे बघू. बघ शकतो तुम्ही 1400 रुपये जायले. गोल्टी आहे 1400 रुपये 1400 रुपीज. सुपर ड्राय गोल्टी आहे. कुठली आपण? वासकेडी. कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. वासकेडीचा कांदा आहे. ठीक. बरं आधी किती गेली होती गोल्टी? आधी 1200 हा सुपर साईज आहे. बघू शकतो तुम्ही. किती गेलं? 1960. 50 ते 55 एक साईज मध्ये कांदा आहे. 1960 1960 रुपीज. कुठले दादा? आणि आधी होते का पहिली स्ट्रीप आहे? बरं ठीक. कोणतं बियाणं होतं? घरगुती बियाणं. ठीक. किती गेलं? 1570 रुपये 1570 रुपीज. गोल्टा माल. कुठले आपण? दुसा. मिक्स आहे. मिक्स माल आहे. किती गेलं? 701 रुपये 701 रुपीज. कुठला आहे कांदा? बागापूर. कुठं आलंय? साक्री तालुका. ठीक. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची. किती गेला? 1652 रुपये जायले 1652 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळणाऱ्याचा कांदा आहे. ठीक आहे 1652. पुढं बघू. बघ शकून
गोल्टा माल आहे. किती गेलो? 1731. 1731 1751 रुपीज. कुठले आपण? डोलीपाडा. 1731 रुपीज. 1731 जाईल ना. हा. आणि कोणतं बियाणं होतं? पंचगंगा. पंचगंगा. ठीक. पुढे बघ. किती दिवस झाले कांदा काढून? 15-20 दिवस झाले. 15-20 दिवस झाले ना. पहिलीच ट्रिप होती का आधी आले होते? बरं ठीक. पुढे बघू. तिसऱ्या लाईनला आलो आपण आता. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलो? 2051. 2051 रुपीज. कलर साईज एक नंबर कांदा आहे. कुठला आहे कांदा? अच्छा ठीक. कोणतं बियाणं होतं दादा इथं? घरगुती बियाणं. किती दिवस झाले कांदा काढून? बरं ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं दादा? 1660 रुपये. 1660 रुपीज. कुठले आपण? साखरी ना. बरं ठीक आहे. कोणतं बियाणं होतं याचं? बरं एलोरचं बियाणं आहे. घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. तेच जाईल ना. एकच माल आहे. बरं किती गेलं? 1752 रुपये. 1752 रुपीज. कुठले आपण? ढवळीवीर. ठीक आहे. बघ शकू साईज कांद्याची. किती गेलं? 1726. 1726 रुपये. 1726. कुठला आहे कांदा? रुणमाडे. साक्री तालुका. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं किती गेलं? 1651 रुपये. बघू शकतो मी क्वालिटी कांद्याची. साईज बघू शकतो कांदा. 1651 रुपये. कुठला आहे कांदा? बाडगावचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ना. ठीक. बरं किती गेलं दादा? 1776. 1776 रुपीज. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 50 ते 55 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? बरं ठीक. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. पुढं बघ. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 1850 रुपये झाले. 1850 रुपीज. 1850 रुपये. कुठला आहे कांदा? वास्केल. आणि कोणतं बियाणं होतं याचं? बियाणं हे आपलं होतं. बियाणं कोणतं होतं आपलं? एलोरचं बियाणं आहे ना. ठीक. एलोरचं बियाणं. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची. किती गेलो? 1950. 1950. कुठला आहे कांदा? रेडगावचा कांदा आहे. आणि गोल्टी किती गेली? 1250 गोल्टी झाली. 1250 रुपीज. बरं बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. किती दिवस झाले तरी कांदा काढून? 5 एक दिवस झाले. ठीक. पुढे बघू.